आषाढी वारीत महाप्रसाद वाटपाची नेहतराव कुटुंबियांची 40 वर्षाची परंपरा, आजोबांनी सुरू केलेली परंपरा तिसऱ्या पिढीत। आषाढी यात्रेनिमित्त भाविक भक्तांची सेवा घडावी या उद्देशानं आजोबांनी 1.25 किलोपासून सुरू केलेली महाप्रसादाच्या वाटपाच्या नियोजनाची परंपरा तिसऱ्या पिढीपर्यंत 1 टनापर्यंत गेली आहे। गेली 40 वर्षांहून आषाढी यात्रेत महाप्रसाद वाटपाची परंपरा पंढरपुरातील नेहतराव कुटुंबांकडून तिसऱ्या पिढीत पोहोचली आहे। सध्या त्यांची तिसरी पिढी ही अन्नदानाची परंपरा जोपासत आहे। आषाढी यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांसाठी लक्ष्मी उद्योग समूहाच्या माध्यमातून नगरसेवक संतोष नेहतराव मित्र परिवाराच्या वतीनं महाप्रसाद वाटपाचं आयोजन पंढरपूर येथील हॉटेल लक्ष्मी पॅलेस समोर केबीपी कॉलेज लगत करण्यात आलं आहे। या महाप्रसादात वैशिष्ट्यपूर्ण केलेली भगर आणि आमटीचा गरमागरम स्वाद आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक घेत आहेत। दशमी आणि एकादशी या 2 दिवस चालणाऱ्या या महाप्रसादाचा 4 ते 5 लाख भाविक लाभ घेतील अशा प्रकारचं नियोजन करण्यात आले असल्याची माहिती नेहतराव कुटुंबियांकडून देण्यात आली आहे। आम्ही तिघा भाऊ नगरसेवक आहे, जेडपी अध्यक्ष नेहतराव बंधू पंढरपूर हॉटेल लक्ष्मी पॅलेस यांच्या वतीने आम्ही बऱ्याच वर्षापासून गेली 40 वर्षापासून महाप्रसादाचं वाटप करत आहे आणि इथून पुढेही करत आहे। आजपर्यंत केलेला आहे आणि आता यामध्ये आमची तिसरी पिढी ही महाप्रसादाच्या वाटपात सहभागी झालेली आहे आणि इथून पुढे तीही करतील आणि त्यांची पुढची पिढी ही करेल अशी आम्ही आशा बाळगत आहे। काय महाप्रसादामध्ये काय काय वाटप आहे, त्याच्या अगोदर देखील तुम्ही जेवण वाटप केलं तर काय येणाऱ्या लोकांना भाविकांना खिचडीचं वाटप असतंय। ह्या वेळेला आम्ही भगर आणि आमटीचा लोकांना स्वाद दिलेला आहे। येणाऱ्या भाविकांना 2 दिवसाचा साधारणतः 50-60 टन माल असतंय, तेवढं वाटप होतंय आमचं। आता आम्ही प्लेट आणलेल्या कमीत कमी 4-4.5 लाख प्लेट आणले आहेत, संपत आले आहेत। आज संध्याकाळपर्यंत संपतील सगळ्या। इथून पुढेही आम्ही करत राहणार अशी पांडुरंगाने आम्हाला कायमची अशी शक्ती द्यावं लोकांना अन्नदान करण्याची हीच आशा बाळगत आहे। नमस्कार, रामकृष्ण हरी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल व रुक्माई आणि पंढरपूर महाराष्ट्रात दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। ह्याचंच औचित्य साधून दरवेळेस आषाढी वारीला लाखो भक्त पंढरपुरात दाखल होतात। यांचीच एक सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते, ती आम्ही सेवा करत आहे। व आमचे वडील असतील, आमचे आजोबा असतील, म्हणजे मी जन्माच्या अगोदरपासून ही परंपरा यांनी चालवत आणलेली आहे। महाप्रसादाचं निमित्त करून लोकांना जी सेवा आम्ही देण्यात येते ते आमच्या परिवाराकडून आमचे वडील असतील, चुलते असतील, आजोबा असतील, यांनी आत्तापर्यंत देत आलेले आहेत व त्यामध्ये आम्हाला सुद्धा एक चांगलं चान्स ह्या माध्यमातून मिळाला की आम्हाला इथं सेवा करण्याची लोकांची संधी प्राप्त झाली। यामध्ये आपले क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ व संतोष भाऊ नेहतराव मित्र परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा टोटल आपला वाटपाचं 2 दिवसाचा कार्यक्रम असतो व लाखो वारकरी यामध्ये एकदम आनंदी होऊन एकदम गरम गरम ह्या वेळेचं आपण काय केलेलं आहे, यामध्ये भगर आणि भगरीची आमटी म्हणजे उपासाची आमटी, 1 लिंबू असं आपण ह्या वेळेचं वाटपाचं आपलं महाप्रसादाचं नियोजन आहे व लाखो वारकरी यातून एकदम चांगल्या पद्धतीने आनंदी होऊन जातात। तुमची कितवी पिढी आता ही आमची तिसरी पिढी, म्हणजे आजोबांनंतर चुलते वडील वगैरे होते, त्यांच्यानंतर आम्ही सक्रिय झालो। तुम्ही पण तो वारसा जपताय? हो, 100% वारसा।